हॅलो स्टुडंट, कसे आहात? चला तर आज आपण इयत्ता 4थी पाठ्यपुस्तकातील EVS चॅप्टर नंबर 1 शिकणार आहोत. काय आहे चॅप्टर नंबर 1? द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सचं आपल्याला लाईफ सायकल बघायची आहे. ठीक आहे, चला तर आज आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. बाळांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात. जसे की ह्युमन बीइंग, माणूस, आपण माणसासारखंच माणूस जन्माला घालतो. तसेच बर्ड्स पण असतात. बर्ड्स पण आपल्या पिल्लांना बर्ड्स बेबीसारखेच दिसतात, ते पण सेम टू सेम जन्माला घालतात. तसेच ॲनिमल्स पण असतात. प्राण्यांप्रमाणे प्राणी जन्माला येतात. ठीक आहे, आता बघा इथे काय आहे, डॉग. इथे काय दाखवलं आहे चित्रांमध्ये? डॉग आहे. त्याचे पप्पीज पण सेम टू सेम त्याच्यासारखेच दिसतात ना. इथे काय म्हटलं आहे बघा, लुक ॲट द पपीज अँड देअर मदर्स इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? इथे काय आहे, इथे एक डॉग आहे. इथे डॉग आहे आणि तिचे 2 पपीज आहेत. आपल्याला डॉग आणि पपीजमध्ये काय सिमिलॅरिटी दिसत आहे? येस, देर आर सम सिमिलॅरिटीज बिटवीन पपीज अँड देअर मदर्स. आपल्याला त्यांच्यामध्ये साम्य दिसत आहे. सिमिलॅरिटी म्हणजे काय? साम्य. डॉगला पपीजच्या मदरला पण 2 कान आहेत, पप्पीला पण 2 कान आहेत. पप्पीला जसा कलर आहे तसाच मदरला सेम कलर आहे. मदरसारखेच पप्पीज झालेत ना, सेम टू सेम. पुढे बघा, पुढे कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे? लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज come out of the egg. Do you see any similarities? तुम्हाला या कॅटरपिलरमध्ये, हा कॅटरपिलर आहे आणि हे काय बटरफ्लाय आहे, यांमध्ये तुम्हाला काही साम्य दिसत आहे का? काही दिसत आहे साम्य? तर काय? नो, देअर इज नो सिमिलॅरिटीज बिटवीन बटरफ्लाय अँड कॅटरपिलर. या कॅटरपिलरपासून बटरफ्लाय बनतो, याच्यापासून बटरफ्लाय बनतो. ठीक आहे, यांच्यामध्ये काही साम्य आपल्याला दिसत नाही आहे, काही सिमिलॅरिटीज दिसत नाही आहेत. नाव कॅन यू टेल आपल्याला माहिती आहे कोंबडी अंडे देते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोंबडी काय देते? अंडे देते. पण त्या अंड्यांमधून चिक्स येतात, म्हणजे ते कोंबडीचे पिल्लं. इथे बघा कोंबडीचे पिल्ले दिसत आहेत आपल्याला. त्यांना काय म्हणतो आपण? चिक म्हणतो, चिकन म्हणतो. ठीक आहे, इथे तेच दिलेले आहे बघा. ए हेन ले एग्स. हेन काय करते? अंडे देते. चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. म्हणजे काय? चिकन काय करतो? एग्समधून बाहेर येतो. पुढे बघा काय दिलाय प्रश्न. डू किटीज कम आउट ऑफ लेग्स. म्हणजे काय? तिथे काय बनलेलं आहे? कॅटचे पिल्लू आहे ना, त्याला किटी बोलतात. किटन किंवा किटी, ही किटी अंड्यांमधून येते का? येते का अंड्यांमधून? तुम्हाला काय वाटते? तर नाही. किटन त्याच्या आईच्या पोटातून जन्म घेत असते, अंड्यांमधून येत नाही. पुढे बघा, द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स म्हणजे काय? प्राण्यांची वाढ. ए किड अँड ए फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. काय म्हटलेलं आहे त्यांनी? ही जी आहे ती काय आहे? गोट आहे. आणि हे काय आहे? गोटचं पिल्लू. गोटच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कीड म्हणतो. या गोट आणि कीडमध्ये आपल्याला काय फरक दिसून येत आहे? आपल्याला काय फरक वाटत आहे? पुढे बघा काय म्हटलंय. देअर इज नॉट मच डिफरन्सेस बिटवीन अ किटन अँड ॲन ॲडल्ट कॅट. एक मोठी मांजर आणि तिचे पिल्लू यांमध्ये काही फरक दिसते का? तर नाही. मांजर आणि मांजरीचे पिल्लू सारखेच असणार. जसं की गोट आणि गोटचे पिल्लू पण सारखे दिसतात, तसे मांजर आणि मांजरीचे पिल्लू पण आपल्याला सारखे दिसणार. धीस बेबीज ग्रो इन देअर मदर्स टमी. म्हणजे काय? हे जे बेबी आहेत
ते काय करतात, आईच्या टमीमध्ये वाढतात, म्हणजे आईच्या पोटामध्ये वाढतात. अँड आर बॉर्न फ्रॉम मदर टमी टू, म्हणजे काय, आईच्या पोटांमधूनच ते जन्म घेत असतात. धीस ॲनिमल्स डू नॉट ले एग्स, हे ॲनिमल्स काय एग्स देत नाहीत, एग्स ले करत नाहीत, हे डायरेक्ट आईच्या पोटातून जन्म घेतात. एग्स देणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, ओव्हीपॅरस. डायरेक्ट जन्म घेणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतो आपण, विव्हीपॅरस. ठीक आहे. बट सम ॲनिमल्स लाईक क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड्स ले एग्स, म्हणजे काही ॲनिमल्स आहेत ना, ते काय करतात, एग देतात. जसे की क्रोज, स्पायडर आणि लिझार्ड. खूप आहेत प्राणी, स्नेक आहे, अजून टॉर्टोइज आहेत. हे सगळे काय करतात, एग्स देतात, डायरेक्ट पिल्लांना जन्म नाही देत. पुढे बघा, ए चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग, म्हणजे काय, कोंबडीचे पिल्लं चिकन एग्समधून जन्म घेतात. पुढे बघा काय म्हटले त्यांनी, ॲन्ट्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स, म्हणजे काय, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरे, फिश म्हणजे मासा, फ्रॉग म्हणजे बेडकं, स्नेक म्हणजे साप. हे काय करतात ॲनिमल्स, अंडे देतात. ले एग्स म्हटलेत म्हणजे अंडे देणे. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स, म्हणजे त्यांचे जे एग्स ते घालतात, स्नेक, फ्रॉग एग्स देतात, ते आपल्याला बघण्यात कधी आलेले नाही आहे, आपण कधी पाहिलेलं नाही आहे. पुढे बघा काय म्हटले मित्रांनो, द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी, म्हणजे त्यांना काय म्हणायचे की काही लहान प्राणी आहेत, त्यांचे कसे एग्स पण खूप छोटे आहेत. वी वूड हार्डली नोटीस देम, म्हणजे आपल्याला खूप हार्डली पाहायला मिळतं. जसे की मुंगी किती छोटी आहे, त्यांचे एग पण कसे असणार, एकदम स्मॉल, टायनी असणार. टायनी म्हणजे खूप छोटे. ठीक आहे, हार्डली आपल्याला ते दिसून येते. सो वी डू नॉट कम टू नो दॅट these ॲनिमल्स ले एग्स, म्हणजे काय, आपल्याला कधी समजत नाही की इतके लहान प्राणी पण कधी एग्स देतात. ठीक आहे. पुढे बघा, बट वी नो फॉर शुअर दॅट ए हेन ले एग्स, म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की हेन काय करते, कोंबडी अंडे देते. हर एग्स आर बिग इनफ टू बी इझिली सीन, म्हणजे काय, आपले हे कोंबडीचे अंडे आहेत बघा, इथं बघा कोंबडीचे अंडे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जेणेकरून ते मोठे असतात, आपल्याला डोळ्यांना दिसणे इतके मोठे आहेत ते कोंबडीचे अंडे. ठीक आहे. पुढे बघा इथं काय बोललेत, ए न्यू टर्म हॅच, वेन ए हेन सिट्स ऑन हर एग्स टू वॉर्म देम, शी इज सेड टू बी हॅचिंग हर एग्स, म्हणजे काय म्हटलेत त्यांनी, जेव्हा कोंबडी एग देते, एग ले करते, तेव्हा ती त्याच्यावर बसते. का बसते बर, कारण ती त्यांना ऊब देते, जेणेकरून एग्समधले पिल्लं, तिचे पिल्लू एग्समध्ये असतात, ते पिल्लू छान ग्रो होण्यासाठी त्या अंड्यांना ती काय करते, वार्म देते. ठीक आहे, त्याच्यावर बसून राहते, त्यालाच काय म्हणतो आपण, हॅच. अंड्यांना ऊब देण्यासाठी बसून राहते, त्याला आपण काय म्हणतो, हॅच. समजलं हे. पुढे बघा, अ हेन ले एग्स, म्हणजे काय, कोंबडी अंडे देते. warmth is necessary for the chicks to grow inside the egg. So after laying them, the hen sit on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keeping growing, म्हणजे काय, कोंबडी अंडे देते, आपल्याला माहिती आहे, अंड्यांमध्ये चिक्स छान ग्रो होण्यासाठी ती काय करते, वर्म करते, आणि वर्म करणे गरजेचे आहे. म्हणून जेव्हा कोंबडी अंडे देते, ती त्यांच्या अंड्यावर बसते, तिच्या अंड्यावर ती काय करते, बसते, कारण त्यांना ऊब मिळण्यासाठी. ऊब मिळाल्यावरती चिक्स आतमध्ये काय करतात, हळूहळू ग्रो होतात. ठीक आहे. इथे या चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतोय बघा, कोंबडीने एगवर
एक दिलेले आहे आणि त्याच्यावरती बसलेली आहे. ठीक आहे. वेन इट्स ग्रो इज कम्प्लीट द चिक्स ब्रेक द एग शेल अँड कम आउट. म्हणजे जेव्हा ग्रोथ कम्प्लीट होते तेव्हा चिक्स काय करते, एग शेल तोडून बाहेर येते. ठीक आहे. द हेन लुक्स आफ्टर इट्स चिक्स टेल दे ग्रो ए लिटिल बिगर. म्हणजे काय करते इथे बघा, त्यांची मम्मा त्यांचे प्रोटेक्शन करते. का प्रोटेक्शन करते? कारण की ते छोटे छोटे आहेत ना, ते मोठे होईपर्यंत त्यांची मम्मा काय करते, त्यांचा प्रोटेक्शन करते. पुढे बघा काय, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे काय? पुढे, वेन ए हेग इज हॅचिंग हर एग शी बिकम ॲग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. शी अटॅक्स एनीवन हू ट्रायज टू गो नियर द एग्स. म्हणजे काय आहे, ती जेव्हा हॅचिंग करते म्हणजे अंड्यांना ऊब देण्यासाठी त्याच्यावर ती बसते, तेव्हा ती काय करते, खूप ॲग्रेसिव्ह असते. काय ॲग्रेसिव्ह असते? कारण ती त्यांच्या अंड्याची खूप काळजी घेत असते. ठीक आहे. आणि ती काय करते, अटॅक करते. अटॅक म्हणजे अंगावर येते. तिच्याजवळ कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर ती काय करते, अटॅक करते, अंगावर येते, ॲग्रेसिव्ह होते, खूप ॲग्रेसिव्ह होते. माझ्या पिल्लांजवळ कोणी आलं तर मम्मी ॲग्रेसिव्ह होते ना, तसंच ती पण तिच्या पिल्लांजवळ कोणी आलं तर खूप ॲग्रेसिव्ह होते. पुढे बघा काय बोलले आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन हेन अँड हर चिक. हेन आणि चिकमध्ये काय सिमिलरिटीज आहेत? काय सिमिलरिटीज आहेत सांगा तुम्ही हेन अँड चिकमध्ये? काही सिमिलरिटी म्हणजे सगळा सेम तरी आहे. हे बघा, इथे चोच आहे हेनला, चिकला पण चोच आहे. 2 पाय आहे, चिकला पण 2 पाय आहे. हेनला विंग्ज आहेत, चिकला पण विंग्ज आहेत. सेम तरी दिसतात. समजलं? पुढे आपण काय बघूयात, मेटामॉर्फोसिस. देअर आर सिमिलरिटीज बिटवीन ए गोट अँड इट्स किड अँड बिटवीन ए हेन अँड हर चिक. म्हणजे काय म्हटलेत त्यांनी, गोट आणि त्याचे कीड म्हणजे गोटचे पिल्लू, त्यांच्या सिमिलरिटीज आहेत. बरोबर. हेन आणि चिकमध्ये पण सिमिलरिटीज आहेत, म्हणजे ते सारखे सारखे दिसतात. ठीक आहे. हावेवर ए कॅटरपिलर अँड ए बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. म्हणजे काय, कॅटरपिलर आणि काय बटरफ्लायमध्ये खूप फरक आहे, खूप डिफरंट आहेत ते एकमेकांपासून. कॅटरपिलरपासूनच बटरफ्लाय बनतं ना, मगाशी सांगितलं तुम्हाला, तरी पण ते खूप वेगळे दिसतात एकमेकांपासून. ठीक आहे. पुढे बघा, thus in some animals the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of from a called as metamorphosis. म्हणजे काय, कॅटरपिलरचे काय पुढे जाऊन बटरफ्लाय बनणार आहे, फुलपाखरू बनणार आहे. कॅटरपिलर एक अळी आहे. ठीक आहे. बटरफ्लाय एक फुलपाखरू आहे. दोघांमध्ये खूप वेगळे फरक आहे. त्याचा फरक म्हणजे काय, मेटामॉर्फोसिस. लक्षात येत आहे? पुढे बघा काय म्हटलेलं आहे, मेटामॉर्फोसिस इन ए बटरफ्लाय. आता आपण मेटामॉर्फोसिस बटरफ्लायमध्ये कसे होते ते पाहणार आहोत. ठीक आहे. बटरफ्लाईज ऑफ व्हेरियस शेप अँड ब्युटिफुल कलर्स आर ए पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. दे लाईव्ह देअर लाईफ अमंग प्लांट्स. ठीक आहे. काय म्हटलंय बघा, बटरफ्लाय वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या रंगांचे पाहायला मिळतात, पण ते आपल्या एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे. ठीक आहे. इथे काय म्हटलंय बघा, लाईव्ह देअर लाईव्ह कुठं, लाईव्ह म्हणजे राहणे. कुठे राहतात ते, कुठे जगतात, प्लांट्समध्ये. ठीक आहे. प्लांट्समध्ये राहतात. पुढे बघा काय म्हटलंय बाळांनो, ॲज अ बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. म्हणजे काय, जसजसे बटरफ्लाय मोठे होत असते तसे तसे ते 4 स्टेजेसमधून काय होतात, मोठे होतात. 4 स्टेज त्यांना पास करावे लागते. कोणते कोणते 4 स्टेज आहेत बघा, दिस आर एग. पहिली स्टेज कोणती, एग. दुसरी लार्वा. तिसरी
प्युपा अँड चौथी कोणती ॲडल्ट. द ॲडल्ट स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज बटरफ्लाय. ॲडल्ट स्टेज कोणती आहे, बटरफ्लायची आहे. बटरफ्लाय ॲडल्ट असतो. ठीक आहे, आपल्याला ते सगळं पाहायचं आहे इथे. कशा कशा प्रकारचे आळ्यांमधून लार्वा कसा होतो, लार्वांमधून प्युपा कसा होतो, प्युपामधून सुंदरचा बटरफ्लाय कसा निर्माण होतो, आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे. इथं बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे बघा काय बोललं आहे बाळांनो. द प्लॅन्स टायगर बटरफ्लाय इज ए व्हेरी कॉमन वन. ठीक आहे, प्लॅन टायगर बटरफ्लाय आहे हे काय खूप कॉमन आहे. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ ए बटरफ्लाय टेक प्लेस. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, आता आपण प्लेन टायगर बटरफ्लायचे एक्झाम्पल घेऊया, म्हणजे ते कसे वाढतात ते आपण बघूया. ठीक आहे, द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय ले एग्स ऑन द मिल्कवीड. म्हणजे काय, रुई लीफ, रुईचे जे झाड असतात इथं दाखवलं आहे बघा, झाड असतात ना त्यांच्या पानावरती इथं दिलं आहे बघा एग्स. त्यांच्या पानावरती काय करतात, हे प्लेन टायगर बटरफ्लाय, प्लेन टायगर बटरफ्लाय काय करते, त्याच्यावरती एग्स घालते. कशावरती, रुईंच्या पानावरती. ठीक आहे, इन 6 to 8 days the larva emerge from the egg. The larva of a butterfly is also called as caterpillar. म्हणजेच काय, त्या एगला 6 ते 7 दिवस झाल्यावरती, ठीक आहे, 6 to 8 days झाल्यावर त्यातून काय होतो, लार्वा बाहेर येतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅटरपिलर. हे इथं बघायला मिळतं आहे आपल्याला, लार्वा, त्यालाच काय बोलायचं आपण, कॅटरपिलर. ठीक आहे, पुढे बघा. वेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग इट्स व्हेरी हंग्री. तो जेव्हा बाहेर येतो, ठीक आहे, बाहेर आल्यावरती तो खूप हंग्री असतो, खूप भुकेला असतो. पुढे बघा काय, इट बिंग्स टू निबल अँड ईट द व्हेरी लीफ ऑन विच इट्स एमर्ज फ्रॉम द एग. म्हणजेच काय, या रुईच्या झाडावरती पानांवरती काय केलेलं असतं, फिमेल प्लेन टायगर बटरफ्लायने एग्स दिलेलं असतं. ठीक आहे, मग तो त्याच्यातून बाहेर येतो, त्या एग्समधून बाहेर येतो, तो काय असतो, लार्वा. त्याला काय बोलतो आपण, कॅटरपिलर. तो कॅटरपिलर काय करतो, त्या भूक लागलेली असते त्याला बाहेर आल्यावरती, मग तो काय करतो, या पानांनाच खायला चालू करतो. म्हणजेच काय, कुरतडायला चालू करतो. निबल म्हणजे कुरतडणे. ठीक आहे, त्यांना खायला सुरुवात करतो, कुरतडायला लागतो. इट्स व्हेरी फास्ट सो इट्स ग्रो इज व्हेरी रॅपिडली. तो काय करतो, खायला फास्ट खायला सुरुवात करतो आणि पटापट वेगाने वाढतो. तो जसा जसा खातो तसा वेगाने वाढतो. चला तर बाळांनो, आज आपण इथे स्टॉप होऊयात. हा पुढचा पार्ट इथून मी पार्ट 2 मध्ये शिकवते, तो नेक्स्ट व्हिडिओ अपलोड होईल. इथेच आपण थांबूयात. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.